किंवा इफेक्ट ऑफ ड्रग्स ऑब्लिक अल्कोहोल अब्यूज, ड्रगचा चुकीचा वापर किंवा अल्कोहोलचा चुकीचा वापर. तुम्हाला मी सांगितलं आपण इथिल अल्कोहोलचा वापर करत नाही. इथिल अल्कोहोल म्हणजे दारू. काय शब्द वापरला मी? इथिल अल्कोहोल म्हणजे दारू. जे लोक दारू पितात ना तेच. सर्व केमिकलमध्ये, सर्व औषधामध्ये इथिल अल्कोहोलचा वापर करतात. इफ वी यूज द प्रॉपर डोज that is called drugs. If misused, take a dose, overdose, that is a misuse. जास्त जर घेतला तर तुम्हाला त्या ठिकाणी काय म्हणतो, त्या ठिकाणी ते आपण मिसयूज आपण असं म्हणतो, असा त्याचा वापर. मिसयूज म्हणजे काय? गैरवापर. जेवढ्या प्रमाणात आपल्याला त्याला घ्यायचं आहे त्याच्यापेक्षा, त्या प्रमाणापेक्षा जास्त असणे असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. ओके, चला आता बघा या ठिकाणी पुस्तकामध्ये बघा, इफेक्ट ऑफ ड्रग ऑब्लिक अल्कोहोल अब्यूज, ड्रगचा परिणाम आणि चुकीचा वापर इथिल अल्कोहोलचा. द इमिडिएट ॲडवर्स इफेक्ट ऑफ ड्रग अँड अल्कोहोल अब्यूज आर मॅनिफेस्टेड इन द फॉर्म ऑफ रिकलेस बिहेवियर, व्हॅन्डलिझम अँड व्हायलन्स. शब्द बघा या ठिकाणी, शब्दांचे अर्थ सुद्धा सांगतो या ठिकाणी. या ठिकाणी काय मॅनिफेस्टेड म्हणजे या ठिकाणी स्पष्टपणे किंवा एकाकी. आता त्याचा अर्थ अगोदर शब्दांचे अर्थ सांगून नंतर हे करतो. त्याच्यानंतर रिकलेस म्हणजे बेपरवाह. बरोबर आहे. बेपरवाह म्हणजे काय? त्याच्याबद्दल आपल्याला काहीच काळजी नाही. काय होलं राहू द्या, काय होतं बघू, काय आहे ती. बरोबर. हे बिहेवियर जर असं जर स्वभाव जर राहिला आपला. आणि त्याच्यानंतर आणखीन काय? व्हॅन्डलिझम. व्हॅन्डलिझम म्हणजे काय? कधी कधी आपली प्रवृत्तीच बनते बघा. एक मी वृद्ध एक इथं पौळ गुरुजी म्हणूनच बघा, तुम्हाला नाव माहिती आहे की नाही मला काही कल्पना नाही. पौळ गुरुजी धोतीवाले आहेत, धोती वगैरे आहे ते. आता मी त्यांना भेटलो. त्यांनी ज्या विद्यार्थ्यांना शिकवलं ते वृद्ध व्हायला आलेले. लक्षात आलं काय म्हणतो? त्यांनी ज्या विद्यार्थ्याला शिकवलेलं आहे तो माझा मित्र आहे, तो म्हातारा झालाय आणि रिटायर झाला. आणि पौळ गुरुजीची प्रकृती, आता मी त्यांना भेटून शुभेच्छा देऊन आलो. सर खूप चांगलं तुमचं आयुष्य आणखीन असं लाभू दे, बेस्ट आहे. कसं आहे माहिती आहे का, माणसाची वृत्ती कीप अँड सायलेंट. कधी कधी स्वभाव जर माणसाचा रागीट जर बनला, होडी करणे, कोणाबरोबर भांडणं करणे, किरकिर करणे हे डोक्याला ताप. आणि जी माणसं किरकिर करतात, टेन्शन घेतात, विनाकारण तोडफोड करतात, घरामध्ये राग करतात, त्या माणसांचं लाईफ कमी होते. बरं हे लक्षात घ्या. मी माझ्या मनाचं सांगत नाही, आपल्या बायलूच्या शास्त्राचं आहे. ताण पडते डोक्यावर. आता पौळ गुरुजीचं उदाहरण हे देत होतो मी. त्यांना आता सांगितलं, सर तुम्ही सर पीसफुल लाईफ जगत आहे, आनंद एकदम, कसल्याच प्रकारचं टेन्शन न घेता. असं जगता सुद्धा यायला पाहिजे. काही काही लोक थोड्या गोष्टीला ताण घेतात, टेन्शन घेतात, हुडी करतात. घरी बायको, लेकरं, आणखीन कोणी असेल, किरकिर नाही. जेवढं चुकलं तेवढं सांगितलं, बाकी सोडून द्यायचं. ते काही लेकरं सुद्धा आई असेल की आईला डापरतात. बाप असले की जरा बापाला भेटतात जरा, कारण बापाचा जोडा जरा मजबूत असतं ना, ते तेवढं त्याला भेटतात. आणि आई असेल तर आईला डापरतात. तुला सांगितलं होतं की, सांगितलं नाही का बापाला ते मला पाहिजे म्हणून? हां माझं सांगत नाही, सांग तू. आणि बाप असं जेवत बसते, आई अशी वाढते, पण तिकडून आईला त्यानं खून होते. सांग. आता ती बिचारी म्हणते, मी तुझ्या बापाचं ऐकू का तुझं ऐकू रे बाबा? माझ्या डोक्याला किती ताप आहे. तुझ्या बापाचं ऐकवलं, इथं जेवायला वाढण्यासाठी बसलेलं आहे तू, आणि मला सांगतो कुणाचं ऐकू मी? परंतु लेकरं काय करतात, आणि बाप गेले की घरी धिंगाणा करतात. हे वृत्ती असू नये. शांत. काही एखादं जरी झालं काही तर ठीक आहे, ओके करून घेऊ, झालेलं काही येणार नाही. ते स्वभाव तयार करावं लागतं. लक्षात घ्या. त्याला वळण जर आपण आतापासूनच दिली ना पीसफुल, तर शांत राहते. मला टेन्शन न किरकिरीनं काही होत नाही.
आणि ज्यांच्या घरी तुम्हाला आणखीन ऑब्झर्व करा, मी आपलं शास्त्रातलं सांगतो, मनातलं नाही, ज्यांच्या घरामध्ये किरकिर भांडण आहे त्यांची लेकरं भांडकुदळ निघतात, व्हायलन्स. बघा तुम्ही असे काही आयडियल घरं आहेत, बरोबर आहे, ते पती पत्नी कधी भांडण करत नाही आणि जगासमोर असं दिसत नाही त्यांचं, काही नाही, चुकलं तेवढं सांगायचं आणि बाकी सोडून द्यायचं असं नाही. त्यांची लेकरं बघा तुम्ही, आपापल्या अभ्यासामध्ये, आपापल्या कामामध्ये, बापाच्या आईच्या सानिध्यामध्ये राहून सगळं व्यवस्थित राहते. आणि जे भांडकुदळ आई वडील असतात त्यांची लेकरं, त्यांनी लेकरांना सोडून दिले असते, जाते आणि आपशाच येते संध्याकाळी जेवायला येते, कुठे गेले लेकरू, काही नाही, काहीच पत्ता लागत नाही. का ठेवत नाही त्यांनी, दादा किरकिर बघा, कारण त्यांचा स्वभाव तसा त्याचा. हे लक्षात घ्या. मी तुम्हाला का सांगतो, की तुम्ही भविष्याचं तुमचं जीवन कसं बनवायला पाहिजे, मुलींना आणि मुलांनाही सांगतो. लक्षात आलं काय म्हणतो, त्याचे परिणाम दूरगामी होतात. आता याच्यामध्ये आहे, आता मी पुढे सांगतो तुम्हाला ते. लक्षात आलं. तुम्ही म्हणता नाही तर सर मनातलं आम्हाला काही म्हणतात आणि काही बी सांगतात, अशातला भाग नाही. पीसफुल असायला पाहिजे. घरी किरकिरी जरी कोणी करत असेल तर आई वडीलचं जर असेल तर त्यांना आपण सांगायचं, समज द्यायची. आणि भविष्यामध्ये तुमचं लग्न जरी झालं तर पोरांनाही सांगतो बायकोबरोबर भांडण करायचं नाही, आणि बायकोलाही सांगतो, म्हणजे मुलींनाही सांगतो ती, बरोबर आहे, म्हणजे बायको म्हणून तुम्ही गेल्यानंतर नवऱ्याबरोबर भांडण करायचं नाही. तेवढं पुरतं तेवढं सांगायचं, ओके ठीक आहे. आणि आपल्या हातात असते घराचं नियंत्रण, पुरुषाच्या हातात असते, स्त्रीच्या हातात असते. एखादा नवरा जर किरकिर करणारा असतं तर बाई समजदार असली ना, बरं ठीक आहे, तुम्ही शांत राहा, काय पाहिजे हे करायचं का, बघ करतो ना मी, देते ना मी तुम्हाला, आणखीन काय पाहिजे. ती ढसा रडायला लागली, नेहमी तुम्ही मला असं म्हणता, मला एवढं काम करून, बायाचा स्वभाव असते, थोडं काही झालं म्हणलं की रडायचं. ते लक्षात आलं, रडायचं नाही. बरं त्यानं रडलं की हे नाही राग करतं, तुला कमी मारलं होतं का, तू असं का नेहमी असं का, तर आणखी ती झालं, ती लेकरं बघत राहते, ती उगी बघतात आणि ती व्हायलन्स होते लेकरामध्ये. बरोबर, तुम्हाला यासाठी सांगितलं मी, हे विद्या तुम्हाला मी सांगतो की कशासाठी आहे, जीवनात उतरण्यासाठी. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, पालक, गावामध्ये हे सांगायला पाहिजे लेकरांना, तुमच्या वयातल्या लेकरांना. शाळेमध्ये सुद्धा असे उपक्रम, कॉलेजमध्ये उपक्रम असे राबवायला गेले पाहिजे, गावामध्ये सुद्धा. आणि गावामध्ये आपल्याला माहिती आहे काय असतं, असं चांगलं काहीच राहत नाही, कोणी मार्गदर्शन करत नाही, बरोबर आहे, कोणालाच वेळ राहत नाही. आणि एखाद्यानं कोणी केलं तर येड्याच काढते त्याला, बरोबर आहे. त्यानं गावामध्ये जर म्हणलं की मला दारू बंद करायची आहे, सगळे मारायला मागे लागतील त्याच्या. पण हे पॉसिबल आहे, त्याचा कायदा आहे. महिलांची ती आडवी बाटली उभी बाटली जी आहे ना, हा कायदा आहे, त्याच्यावर मतदान होतं त्या ठिकाणी, ते तर बंद होते, त्याची काही नाही, ते तुमच्या हातात आहे. ते असा त्याचा अर्थ आहे. कारण मी शिकवतो, मी सगळं शिकवतो लेकरांना. मला जरी कोणी म्हणलं लेकरांना तुम्ही आमच्या दारूचे दुकान बंद, हो बिलकुल, मी भेट नाही, त्याला काय ती काय बेटा बोल, काय असेल तर सांगत जा, सुचवत जा. तुम्ही तोंडाला मास्क लावलं तरी मी ओळखतो बरं, हा नाही मारलं ते माऊलीत. आता मी तर ते काही असो त्या ठिकाणी, म्हणजे हे तुमच्यात संस्कार यायला पाहिजे. आणि कोणत्या वेळेस कोणता विद्यार्थी काय बनवू शकेल काही सांगता येत नाही, बरोबर. कधी जीवनामध्ये कलाटणी येईल आणि एखादी मुलगीसुद्धा कधी त्याच्या जीवनात कलाटणी येईल काही सांगता येत नाही. म्हणून मी तर आशावादी आहे, तुम्ही नाशावादी नसताल ती गोष्ट वेगळी, पण कधी तुम्हाला दुरुस्त व्हायचं कधी सुधारायचं ते तुमचं तुम्ही बघा. ओके, चला पुढे बघा. या ठिकाणी काय म्हणतो ते, रिकलेस बिहेवियर, बेपरवाह जगण्याचा स्वभाव असते बऱ्याच लोक. आणि काही लोकांमध्ये राहणीमान, वागणं, बोलणं टापटीप असतं एकदम. घरामध्ये वस्तू ठेवण्यापासून तर आचरण, बोलणं, राहणं एकदम व्यवस्थित आपलं, बरोबर आहे, नीटनेटकेपणा, स्वच्छता, घर, परिसर, कपडे, शरीर, हे सगळ्या गोष्टी. आणि त्याचा बेनिफिटही होतो, खूप बेनिफिट होतो. लक्षात आला, असा त्याचा अर्थ. आणि व्हायलन्स म्हणजे त्याच्यातून गुन्हा होणे, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून आता हे या ठिकाणी ह्याचे परिणाम या ठिकाणी असे तुम्हाला या ठिकाणी सांगितले मी. त्याच्यानंतर आता बघा, एक्सेसिव्ह डोज ऑफ ड्रग मे लीड टू कोमा. जर प्रमाणापेक्षा जास्त जर घेतलं तर कोमामध्ये जाते. कोमा तर लक्षात आलं असेल तुम्हाला, बेशुद्ध अवस्था असते.
जिसको होश नहीं होता है वो हालत में जाता है वो कोमा में. कोमामध्ये कधी टाकतात त्याला शुद्धीवर नसते त्यावेळी टाकतात. अँड डेथ ड्यू टू रेस्पिरेटरी फेल्युअर, हार्ट फेल्युअर और सेरेब्रल हॅमरेज. काय या ठिकाणी नंतर काय होतंय, डेथ ड्यू टू रेस्पिरेटरी फेल्युअर, श्वासोश्वास थांबलं, मेल्यानंतर कशाला राहते ते. बरोबर हार्ट फेल्युअर झालं त्या ठिकाणी. सेरेब्रल हॅमरेज म्हणजे डोक्यामध्ये मेंदूमध्ये रक्तस्राव. हॅमरेज रक्तस्राव. पोथी पुराण ऐकल्यासारखं ऐकतायत, कुणी लिहून घेत नाही शब्दांच्या अर्थ. अरे 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 सगळं सांगावं लागतं. लिहून घेत चला. हार्ट फेल्युअरचा अर्थ लक्षात आला तुम्हाला या ठिकाणी. एक्सेसिव्ह डोस जर जास्त प्रमाणात जर घेतलं तर असा त्याचा अर्थ आहे. ए कॉम्बिनेशन ऑफ ड्रग ऑर देअर इनटेक अलॉंग विथ अल्कोहोल. ड्रगच्या अल्कोहोलच्या बरोबर आणखीन काही ड्रग त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन करून घेतलं तर जनरली रिझल्ट अँड ओव्हरडोज. त्याचं ओव्हरडोज झालं, इव्हन ते डेथसुद्धा होऊ शकते, मरूनसुद्धा जाऊ शकते, असा त्याचा अर्थ. लक्षात आलं काय म्हणतो त्याच्यात दिलेलं त्या ठिकाणी बघा. द मोस्ट कॉमन वॉर्निंग साइन ऑफ ड्रग्स and alcohol abuse among the youth include drop in academic performance, unexplained absence from school, college. आलं इथं. हे नॉलेज विद्यार्थ्यांना जर शाळेमध्ये जर कॉलेजमध्ये नाही जर मिळालं तर अशा प्रकारच्या प्रवृत्ती, चांगल्या गोष्टी आपल्या समोरासमोर नेहमी यायला लागले ना, माणूस त्याच्यातूनच प्रेरणा घेते. आणि आपल्याला समाजामध्ये वाईट सगळं दिसतंय आणि वाईट सगळं म्हणलं की मग झालं त्याच्यातून तेच निवडते, कारण सगळे तसेच असतात. लक्षात आलं. आणि विद्यार्थ्यांना मोठमोठ्या महापुरुषांची उदाहरणं देऊन त्यांनी आपलं जीवन किती सुंदर किती चांगलं बनवलेलं आहे, आज आपण त्यांची आठवण करतो. बरोबर आहे. त्यांचं नाव घेतो आपण त्या ठिकाणी. का घेतो? त्यांनी कर्तव्य केलेलं आहे. बरोबर आहे. त्यांची आपल्याला जन्मदिन आणि मृत्यू दिवस माहीत असतं. बरोबर आहे का बोलणं? माहीत असते आपल्याला. आपल्या वडिलांचे कोणाला माहीत आहे जन्मदिवस? सांगा बरं कोणाला माहीत आहे? कोणाला माहीत आहे? तुमचाच आहे तुम्हाला. आपल्या बापाचं सांगा मला बघू कोण किती. अडकलो का? असं असतं. म्हणजे कर्तृत्व पाहिजे असं मला म्हणायचं आहे. बरोबर आहे. चला पुढे बघा या ठिकाणी काय म्हणतोय पुढे. या ठिकाणी लॅक ऑफ इंटरेस्ट इन पर्सनल हायजीन. बघा कॉलेज शाळेमधून तर हे मिळत नाही म्हणून लॅक ऑफ इंटरेस्ट इन पर्सनल हायजीन. लॅक ऑफ इंटरेस्ट म्हणजे स्वतःच्या आरोग्याची स्वतःच्याबद्दलच स्वच्छता राहण्याच्या संदर्भामध्ये वैयक्तिक काळजी घेण्यामध्येच निष्काळजीपणा. लॅक म्हणजे त्याच्याबद्दल त्यापासून दूर असणे असा त्याचा अर्थ या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर काय? विथड्रॉल, आयसोलेशन, डिप्रेशन, त्यामधून आपण बाजूला हटणे, वेगळे होणे, डिप्रेशन, ताणतणावामध्ये राहणे, फॅगिटिव्ह, थकवा, ॲग्रेसिव्ह म्हणजे नेहमी रागूनच बोलणे. लक्षात आलं काय म्हणतो? काही स्वभाव माणसाचा कसं असतो, कोणालाही बोलले की सहज जरी बोल का बाय, आणि त्याने समोरचं बी काय म्हणते, का रे म्हणते. जर आपण म्हणलं भाऊ काही प्रॉब्लेम आहे का? नाही दादा काही नाही प्रॉब्लेम. बघा लक्षात घ्या वाणी. लक्षात आलं काय म्हणतो की कोणालाही आदरयुक्त बोललं तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याच पद्धतीच्या दुपटीचं तुम्हाला आदर सन्मान मिळते. आणि तुम्ही थोडं जर रुबाबानं जर बोललं, लक्षात आलं काय म्हणतो, तर त्यानं टायगरसारखं बोललं, जसं वाघ जसं अंगावर येते का नाही मारायला, त्याने बब्बर शेर के जसा बोले तो बब्बर शेर के सारखा बोलता वो भी. जैन म्या ग. लक्षात आलं काय म्हणतो. म्हणून आपण नम्रपणे जिथे गरज आहे त्यावेळेस बोलू आपण, तरी विनाकारण नाही. स्वभावामध्ये तसं हे करायचं नाही असं मला म्हणायचं. म्हणून काय या ठिकाणी म्हणलं ॲग्रेसिव्ह, रिबिलियस म्हणजे बंडखोर बिहेवियर. बंडखोर, साध्या गोष्टीला बंड करायचं का? का रे बाबा काही हसतो का? काही प्रॉब्लेम तुला नाही ना? नो डोंट लाफ. तर म्हणून या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, रेबिलियस बिहेवियर, डिटोरेटिंग रिलेशनशिप. आता डिटोरेटिंग रिलेशनशिप म्हणजे काय? रिलेशनशिप बिघडणे,
फॅमिलीमधले किंवा मित्रत्वामधले, बरोबर आहे, ड्यू टू रिलेशनशिप विथ फॅमिली अँड फ्रेंड्स. लॉस ऑफ इंटरेस्ट इन हॉबीज. तुम्ही शिकलेला एवढंच नाही, तुमच्यामध्ये हॉबीचं छंद असावं, बिलकुल असावं चांगलं. कोणती एखादी पेंटिंगचं असेल, बरोबर आहे, कोणाला खेळण्याचं असेल, गाण्याचं असेल किंवा कलाकृती काढण्याचं असेल, बरोबर आहे, कोणाला काही लिखाण करण्याचं असेल, सुंदर लिखाणसुद्धा करणं आहे, बोलण्याचं असेल, वक्तृत्व शैली असेल, बरोबर आहे, किंवा व्याख्यान देणं असेल किंवा एखादं कविता तयार करणं असेल तुम्हाला, किंवा काहीही तुम्ही, किंवा एखादं संगीत आहे किंवा बासरी आहे. लक्षात आलं. आता आपण दुसऱ्याचेच बघतो, ते व्हॉट्सअपवर, फेसबुकवर दुसऱ्याचेच बघतो, यूट्यूबवर. स्वतःचे आपण दाखवा ना, आपण दाखवा. एखादं स्किल असं विकसित करायचं छान की जग मस्त हो आपल्याला, क्या बात आहे, क्या बात आहे म्हणून, बरोबर. लोक तुम्हाला सन्मान करावे. आणि तुम्हाला मी सांगतो की शून्यातून सुरुवात होते. तुम्ही एवढा लवकर होणार नाही, मग तो प्रयत्न करावा. आणि हॉबीज, एक चित्रपटातला अभिनेता तो काय म्हणतो, ते तसं तुमचं होणार नाही. ते शाहरुख खान असं बोलत बोलत मला ॲक्टिंग का मुझे बचपन से शौक था. आता ॲक्टिंग तर तुम्ही सगळेच करता, उड्या मारणे इकडे तिकडे, तुम्ही कितीतरी ॲक्टिंग करता. पण त्याला तुम्ही व्यावसायिक रूप द्या. व्यवसाय म्हणजे कमवण्याचं काहीतरी, त्याच्यातून ॲक्टिंग करून नाटकात काम करा ना, बरोबर. नाटक म्हणजे शिक्षण सोडून म्हणत नाही, ते करत करत एखादं करा. त्याच्यातून तुम्ही अर्थार्जन मिळवा, तुम्ही पैसा कमवा. तुम्ही बरेच लोक करतात, तात्पुरतं करतात, त्या ठिकाणी सोडून देतात. लक्षात आलं. मी एक फेसबुकवर एक विद्यार्थी बघितला, एक तुमच्यासारखाच होता विद्यार्थी. तुम्ही लातूरचा आहे तो प्रॉपर. ते कोणतं तरी हे कॉम्पिटिशन असतं ना, ते तुमची नाचण्याची वगैरे, ते बघा तुम्ही टी व्हीवर हे असते बघा, ते काय, हां, डान्सिंगचं काहीतरी. त्यानं अद्भुत अशा प्रकारचा डान्स करतात. त्यानं प्रॅक्टिस कुठे केली? शेतात केली. हो, हसण्याचं काही नाही, शेतात केली. कोणाचे? त्यालाही शेत नव्हतं, लोकांच्या शेतामध्ये जाऊन ते मिरर ते शेतात लावून स्वतःची प्रॅक्टिस करून तेवढं एवढं सुपर करते की तिची माझी भेट कधी झाली होती, 1 वर्षापूर्वी झाली होती एका कार्यक्रमामध्ये. त्यांना असं जंप घेऊन त्या ठिकाणी असं केलं तिनं, असं म्हणजे सुरुंग मारल्यासारखी मारली तिने ती. परंतु डोक्यावर पडलं नाही, अंगाला लागलं, अद्दर असं पडलं नाही, अद्दर उभा राहिला आणखी. मला त्याचं ते स्टंट जो होता तो मला तो आवडला. तर मला कोणीतरी त्याची ओळख करून दिली, सर हा विद्यार्थी मुलगा हा असा आहे, गरिबीतून आपल्या भागातून आलेला आहे आणि असं म्हणून त्याचे दाखवून दिलं मला. तर मला परत ते स्टंट कसं केलं म्हणून परत एकदा त्याच्याकडून करून घेतलं. म्हणजे बघितलं मी एका शाळेच्या फेस्टिवलमध्ये आलं होतं त्यानं ते, तर ते करून दाखवलं होतं मला. काही नाही, घरी काही नाही. पण तसं आता जी मोठमोठी माणसं झालीत ना, शून्यातून निर्माण केलेलं विश्व. तुम्ही तुमच्या वयातली लेकरंसुद्धा, परंतु तुम्ही काय करता माहिती आहे का, हे थोडं केलं सोडून दिलं, ते केलं सोडून दिलं, ते केलं, धड इधर ना उधर बीच में आधार. लक्षात आलं का म्हणतो, घेऊन त्याला शेवट करा, त्याचा शेवट करा, पिच्छा करा त्याचा, आणि व्यावसायिक स्वरूप द्या त्याला. व्यवसाय म्हणजे पैसा कमाना, आपलं पोट भरावं लागते, बरोबर आहे का. पोट भरणं आवश्यक आहे असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे बघा, या ठिकाणी काय म्हणतो ते, लॉस ऑफ इंटरेस्ट इन हॉबी, चेंज इन स्लीपिंग, झोपेच्या वेळेमध्ये सुद्धा बदल. काही लेकरं माणसं काही खूप उगीच जगतात रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत, काय काम म्हणणं काय जायचं. मी शहरातसुद्धा बघितलं. आता ग्रामीणचं मला इथलं माहीत नाही, तुम्ही किती वाजता झोपताय, कधी उठतायत. लवकर झोपणे, पहाटे लवकर उठणे हे शरीरासाठी बेस्ट वे. आणि ज्यांचे आई वडील विचारणारे नसतात तर ती लेकरं बाहेरच राहतात, ते जग झोपलेलं असतं, त्यांनी मुंबईत फिरतात, असा त्याचा अर्थ, बरोबर आहे. त्याच्यानंतर आणि आईवडिलांची कशी काळजी पाहिजे, की आईवडिलांची काळजी अशी पाहिजे की मुलगा बाहेर कुठं जर संध्याकाळ झाली की पुन्हा कुठे तर बाबा तू, आईला विचारणे, घरी विचारणे. मग ते मी तर म्हणतो की आता काही असे पालक बघितलेले आहेत, संध्याकाळ झाली की आपल्या घरी ते पालक यायचे, वडील यायचे, कुठं आहे ती मुलगा, कुठं आपलं त्यानं ते राम कुठं आहे, श्याम कुठं आहे, हां का बाहेर कसं काय गेलं त्यानं, ते बोलवा त्याला, कोण आहे होती, बोलून घ्या. ते बाप शोधत फिरायचं. आणि बाप जर पिच्छा जर त्याचा करत बसला त्या ठिकाणी शोधत फिरला, कशाला जाते त्यानं बाहेर रात्रीच्या वेळेस जास्त वेळ. संध्याकाळ झाली की घरी येते, आपला अभ्यास करते आणि आराम करते, जेवण करून बाद झालं त्याचं, ते बरोबर आहे. तर हे लक्षात घ्या. तर मला काय म्हणायचं की तुमचे आई वडील तसे नसतील तर तुम्ही तरी भविष्यामध्ये तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी राहा. लक्षात आलं का म्हणतो, त्यासाठी संस्कार शिकवायचे.
हे संस्कार जे आहेत ना शाळेमध्ये कॉलेजमध्ये त्यासाठी आहेत. ए बेटा बात प्लीज डोंट टॉक, नो कॉमेंट्स. हां चला. तर म्हणून या ठिकाणी काय म्हणतंय, चेंज इन स्लीपिंग इटिंग हॅबिट, झोपण्यामध्ये आणि खाण्यामध्ये, कधीही जेवण करणे, कधीही खाणे, कधीही राहणे. आता तुमच्या वयामध्ये थोडं चालतंय, थोडंसं वय झालं नाही चालत आहे, त्याला टायमिंगलाच पाहिजे त्या ठिकाणी, नाही तर शरीर प्रकृती बिघडून जाते. असा त्याचा फ्लक्च्युएशन इन वेट अँड अपिटाईट. फ्लक्च्युएशन म्हणजे काय, चढ उतार कशामध्ये, शरीर वजनामध्ये, शरीराचं वजन आहे किंवा आणखीन तो आपलं शरीराचं भूक लागलेलं, भुकेचा विषय त्या ठिकाणी, मग अनियमितता येते असा तर एक्सेट्रा. देर मे इव्हन बी सम फार रिचिंग इम्प्लिकेशन. फार रिचिंग म्हणजे दूरगामी आणि इम्प्लिकेशन म्हणजे परिणाम. ह्याचे परिणाम त्या लेकराला खूप दूरपर्यंत भोगावं लागतं. लक्षात आलं काय म्हणतो मी. MSCला औरंगाबादला शिकत असताना एक मित्र होता, तुमच्यासारख्याच ग्रामीण भागातून आलेला. त्यानं BSc करून विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी आलं. त्यानं कधीच दारू पिली नव्हती, कधी सिगारेट ओढली नव्हती, कधी नाही, कारण आईवडिलांच्या ताब्यात. नंतर त्यानं तिकडं आल्यानंतर सगळं सुरू केलं टुकारपोराबरोबर राहून. त्या टुकारपोरांच्या पुढं गेला आहे ना ते. तंबाखू खायला सुरुवात केलं, सिगारेट ओढायला सुरू केलं, दारू प्यायला सुरू केलं. शेवटी एवढी दारू प्यायला लागलं त्या ठिकाणी, शेवटी एक वेळ अशी आली की त्यांना आत्महत्या करून मरून घ्या चिठ्ठी लिहिली त्यानं ती. त्याला जाणवलं लागलं की मी पूर्वी कसा होतो आणि आता कसा झालो. आता वन्स कॅन एंटर दॅट फील्ड ॲडिक्शन. ॲडिक्शनमध्ये एकदा एंट्री जर केली त्याला पुढं येता येत नव्हतं. त्याला पैसे नसल्यानंतर त्याला चोरी करावं लागते, गुन्हे करावं लागत होतं. मग अशा पद्धतीने हे दॅट इज अ डेंजर थिंग असा त्याचा अर्थ. म्हणून या ठिकाणी काय म्हणतो बघा, देर मे इव्हन बी सम फार रिचिंग इम्प्लिकेशन ऑफ ड्रग अँड अल्कोहोल अब्यूज. ड्रगचा आणि अल्कोहोलचा गैरवापर केल्यानंतर त्या ठिकाणी दूरगामी परिणाम दिसून येतात. इफ ॲन अब्युझर इज अनेबल टू गेट द मनी टू बाय द ड्रग्स अँड अल्कोहोल. लक्षात आलं का म्हणतो, जर अब्युझर चुकीचा वापर करणारा व्यसनी व्यक्ती त्याच्याकडे जर पैसे नसतील तर, स्त्री असो पुरुष असो, दॅट बिकम क्राईम. पुढे आहे आता ही ऑर ऑब्लिक शी. बरोबर आहे. या ठिकाणी काय म्हणतंय, ही ऑब्लिक शी मे टर्न टू क्राईम, गुन्ह्याकडे वळतात. लक्षात आलं काय म्हणतो. आता आपल्याला माहिती आहे की पुरुषच दारू पितात अशा नाही, स्त्रियासुद्धा पितात. पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये सर्रास पितात. आपल्याही देशामध्ये खूप मी बघितलं त्या ठिकाणी मोठ्या शहरामध्ये स्त्रियासुद्धा दारू पितात. बरोबर आहे. आपल्या ग्रामीण भागामध्ये तो प्रमाण नाही, म्हणून तो विषय सोडून द्या. मात्र हे वाईट आहे असं मला म्हणायचं या ठिकाणी. बरोबर आहे. त्याच्यानंतर ॲट टाईम ए ड्रग और अल्कोहोल ॲडिक्ट, एकदा जर आपण घेतलं त्याच्या आहारी जर पडलं, बिकम ए कॉज ऑफ मेंटल अँड फायनान्शियल डिट्रेस. मानसिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या त्याच्यावर ताण पडतं. टू शी और हिज एंटायर फॅमिली अँड फ्रेंड, संपूर्ण फॅमिलीवर त्याचा ताण पडतो. घरामध्ये एखादा दारुडा माणूस जर असला, आपल्याच घरामध्ये कोणते राहते, दारू प्रमाणाचं खूप आहे आपल्या घरामध्ये. वडील तर असतील, चुलते तर असतील, किंवा भाऊ तरी असेल, मोठा कोणीतरी असेल, मग ते त्याच्यापासून किती त्रास होतो आपल्याला लक्षात येतं. लक्षात आलं. फॅमिलीकडे लक्ष होत नाही, लेकराकडे लक्ष होत नाही, शिक्षणाकडे होत नाही, सगळं त्या ठिकाणी पूर्ण डिस्ट्रक्शन होतो असा त्याचा अर्थ आहे. दोज हू टेक ड्रग इंट्राव्हेनसली डायरेक्ट इंजेक्शन इन टू द व्हेन यूजिंग ए निडल अँड सिरिंज. काही काही लोक ड्रग्स कसे घेतात, ते सिरिंजच्या माध्यमातून सुई टोचून इंजेक्शन देतो ना आपण, त्याच्यात वाढते, त्याला सिरिंज म्हणतात, सुई लावून त्या ठिकाणी. मग त्याच्यामुळे काय होतं त्या ठिकाणी, आर लाईकली टू ॲक्वायर द सिरियस इन्फेक्शन्स लाईक HIV, हेपॅटिसिस B. HIV काय आहे, HIV हे रोग आहे. कोणता रोग आहे, एड्सचा रोग आहे. वन्स दॅट इन्फेक्ट, आता बघा हे कोरोनाचा व्हायरसला संधी अशी आहे की वाचूलाले माणूस. बरोबर आहे. लागण जर झाली तर एखादं वाचूलाले, नाहीतर व्हायरसला मारण्यासाठी तर औषध नाही. लक्षात आलं. आता याला नियंत्रण करता येऊ लागलं आहे म्हणून त्याच्यामध्ये बऱ्यापणे नाही. जर नियंत्रण झालं असतं ना, या पृथ्वी तलावरची मानवजात संपून गेली असती. स्वतःला अहंकारी म्हणणारी मानवजात
संपून गेली असती, संपून एक बियाला राहिलं नसतं बियाला. कारण एवढ्या कालावधीमध्ये एवढं ह्याचं व्हायरलचं काय झालं, प्रसार झाला. मात्र मृत्यूचा दर वन्स अटॅक डाय, एकदा जर अटॅक झालं की मेलं, अटॅक झाले की मेलं, असं जर राहिलं असतं ना, या पृथ्वी तलावर माणूस जात राहिली नसती. हा व्हायरस संपूर्ण जगात पसरलेला आहे, बरोबर आहे. परंतु प्रायमरी स्टेजमध्ये याला नियंत्रण करण्यामध्ये यश आले म्हणून चाललं आहे सगळं आपलं. निसर्गाचा बघा कसा बॅलन्स आहे. नाहीतर ही पृथ्वी जसं मंगळ बुध दुसरे जे ग्रह आहेत काही ओस पडलेले आहेत, काहीच नाही, ते खडखड खडखड खडखडाट आहे, माती दगडं धोंड आहेत तिथं, काहीच नाही. लक्षात आलं. तशी पृथ्वी राहिली असती आणि फक्त प्राणी राहिले असते आणि वनस्पती. आणि प्राणी वनस्पती म्हटले असेल, लई माजलं होतं तुम्ही, आम्हाला खात होतो की तुम्ही, वनस्पतीला खातो की आपण, खातो की नाही. मग ते का म्हणायचे, ते आम्हाला साफ करत होतो तुम्ही, खाऊन पार करून टाकत होतो. प्राणीसुद्धा म्हणायचे लई माजलं होतं तुम्ही. लक्षात आलं. या पृथ्वी तलावर सर्व सजीव सुखी आहेत एक्सेप्ट द मॅन, माणसाला सोडून आजच्या घडीमध्ये. कोरोनाची एवढी डेंजर भीती. आणि हे कोरोना काय आहे, साधा सर्दीचा व्हायरस आहे. मी ऑनलाईनवर शिकवलं ह्याच्या अगोदरच्या ह्याच्या आर्टिकलमध्ये. आलं लक्षात. चला पुढे. म्हणून या ठिकाणी काय म्हणत होतो, या ठिकाणी की एचआयव्ही आणि हिपॅटायटिस बी, हे हिपॅटायटिस बी कावीळचा रोग आहे. कावीळला सुद्धा हिपॅटायटिस बी एवढं डेंजर आहे कावीळ, की एकदा जर झालं तर त्याला मारण्यासाठी, या व्हायरसला मारण्यासाठी औषध नाही. गॅमा ग्लोबिन नावाचं औषध दिलं जाते, मात्र प्रायमरी स्टेजमध्ये. हे लक्षात घ्या. यूज ऑफ अल्कोहोल ड्युरिंग द अडल्सन्स मे ऑल्सो हॅव लॉंग टर्म इफेक्ट लाईक लॉस ऑफ बॅलन्स. तुमच्या वयातल्या लेकरांना सुद्धा त्या ठिकाणी बॅलन्स लॉस होणे, लिव्हर सेरोसिस, लिव्हर खराब होणे, त्याच्यानंतर पॅनक्रियास, स्वादुपिंड जे आपण म्हणतो त्याच्यापासून त्या ठिकाणी काय साखरेचा रोग होतो, इन्सुलिन जर तयार केलं नाही तर पॅनक्रियाजना. लक्षात आलं का म्हणतो. तर हे जर खराब जर झालं तर काय होतं, त्या ठिकाणी हे डॅमेज होतं त्या ठिकाणी, किंवा लिव्हर त्या ठिकाणी पॅनक्रियाटिक्स हे खराब होतं. इट कुड लीड टू हेवी ड्रिंकिंग इन अडल्टहुड. अडल्टहुड म्हणजे जे वयामध्ये आलेले जे लोक आहेत त्या ठिकाणी, वयोवृद्ध त्या ठिकाणी खूप अशा प्रकारचं ड्रिंकिंग करून, हेवी ड्रिंक, जास्त प्रमाणात दारू घेऊन सगळं शरीर, दारू पिल्यानंतर माहीत आहे आपल्याला लिव्हर खराब होते, माहीत आहे. लक्षात आलं. तरी पिते त्यांना. मरुलाला वाटतंय तर सांगते डॉक्टर तू मरणार आहे, तो तरी पिते त्यांना. ते का, त्याच्या आहारी गेलेले असते. म्हणून कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाऊ नये असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. क्रॉनिक यूज ऑफ ड्रग and alcohol damage the nervous system and liver cirrhosis. Use of the drug alcohol during the pregnancy adversely affect the fetus. या ठिकाणी काय म्हणतात, डॅमेज हे जर जास्त प्रमाणात जर घेतलं तर नर्वस सिस्टीम, मज्जासंस्था, चेतासंस्थेवर परिणाम होतो. आणि जर महिलांनी, जर गरोदर महिलांनी घेतलं तर त्यांच्या फिटसवर सुद्धा परिणाम होतो. आता गरोदर महिला म्हणजे आपल्याने पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये हा प्रमाण खूप जास्त आहे असा त्याचा. अनदर मिसयूज ऑफ ड्रग इज that certain sports person use drug to enhance the performance. आता खेळामध्ये आपलं परफॉर्मन्स चांगलं दाखवण्यासाठी किंवा यश मिळवण्यासाठी काही खेळाडू वगैरे घेतात. दे मिसयूज द नार्कोटिक, एनाल्जेसिक, अनाबॉलिक, स्टेरॉइड, डायरेटिक्स अँड सर्टन हार्मोन्स टू इन्क्रीज द मसल स्ट्रेंथ. मसलचं स्ट्रेंथ वाढण्यासाठी, ऊर्जा वाढण्यासाठी, अँड बल्क अँड टू प्रमोट द ॲग्रेसिव्ह म्हणजे आणखीन जास्त करू मी असं, अँड ओव्हरऑल इम्प्रूव्हमेंट इन देअर परफॉर्मन्स. आपल्या परफॉर्मन्समध्ये जास्त दाखवून आपल्याला यश मिळवण्यासाठी ते काही ड्रग घेत असतात. सेल्फ किंवा साईड इफेक्ट ऑफ द यूज ऑफ अनाबॉलिक स्टेरॉइड इन फिमेल इन्क्लूड मस्क्युलाइन फीचर्स. फिमेलमध्ये सुद्धा परिणाम होतात. बरोबर आहे, लक्षात आलं. मस्क्युलाइन मेलसारखे, बरोबर, फीचर्स लाईक मेल, दाड्या मिशे वगैरे जे आपण म्हणतो ना, ते काही महिलांना वगैरे आपल्याला दिसतात, ते असा त्याचा अर्थ. इन्क्रीज ॲग्रेसिव्हनेस, मूड्स आणि मूडमध्ये स्विंग, डिप्रेशन, ॲबनॉर्मल मिन्स्ट्रल सायकल, एक्सेसिव्ह हेअर ग्रोथ ऑन फेस ऑन बॉडी, एनलार्जमेंट ऑफ केलोट्रिस अँड डीपिंग ऑफ द व्हॉइस. ह्या फिमेलमध्ये होणारे जे परिणाम आहेत, बरोबर, ते परिणाम होत असतात त्या ठिकाणी. मिन्स्ट्रल सायकल, मंथली येणारी जी सायकल आहे त्यांची, त्याच्यामध्ये अनियमितता येते असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यानंतर इन मेल
इन मेल इट इन्क्लूड द ॲकेन. ॲकेन म्हणजे तोंडावर जे वयात आलेले फोडे येतात ना म्हणतात लेकरांना, बरोबर, ते त्याला म्हणतात ते. इन्क्रीज ॲग्रेसिव्ह मूड स्विंग, मूडमध्ये मूड बदलणे, डिप्रेशन अँड रिडक्शन ऑफ साईज ऑफ द टेस्टीस, जे अंडकोश ज्या म्हणतो पुरुषांचं ते त्या ठिकाणी कमी व्हायला लागतात, असा त्याचा अर्थ आहे. डिक्रीज्ड स्पर्म प्रोडक्शन, आणि स्पर्म प्रोडक्शन आलं तर कमी जर झालं तर नपुंसकता येतले. किडनी अँड लिव्हर डिसफंक्शन, किडनीचं आणि लिव्हरचं, जी किडनी खराब झाली वगैरे म्हणतो ना, असे प्रॉब्लेम निर्माण होतात, असा त्याचा अर्थ आहे. ब्रेस्ट एनलार्जमेंट, फिमेलमध्ये ब्रेस्ट एनलार्जमेंट होतो खूपच त्या ठिकाणी म्हणल्यासारखं. प्री मॅच्युअर बाळनेस, प्री मॅच्युअर म्हणजे वयात आल्यानंतर काही टक्कल पडायला पाहिजे, त्याच्या अगोदरच पडायला लागतं, असा त्याचा अर्थ आहे. एनलार्जमेंट ऑफ द प्रोस्टेट ग्लँड, आता प्रोस्टेट ग्लँडचं एनलार्जमेंट होते. दिस इफेक्ट मे बी परमनंट विथ द प्रोलॉंग्ड यूज. आता हे अधिक दिवसासाठी जर वापर केलं तर हे प्रॉब्लेम कंटिन्यू निर्माण होतात.